आपलं मी प्रवीण मोकळ नाशिक सिन्नरीतून आहे आणि गेली 2-2.5 वर्ष झाली आरोग्य फॅमिलीची जॉईनिंग. सर बाय बॅकग्राऊंड काय करता तुम्ही? एक फार्मासिस्ट आहे. गेली 20 फार्मासिस्ट. वर्षापासून. लोकांना सांगा फार्मासिस्ट म्हणजे नक्की तुम्ही काय काम करताय? एक औषध निर्माता आहे. टॅबलेट्स आणि कॅप्सूल फार्मास्युटिकल कंपनीमध्ये गेली 20 वर्षापासून जॉब करतोय. 5 वर्ष गुजरातला जॉब केला, 15 वर्ष इथं नाशिक सिन्नरीत जॉब करतोय, अजून पण जॉब करतोय. येस. 100% सगळ्या ड्रग सगळं नॉलेज भरपूर 20 वर्षापासून सगळं माहिती मला आता. येस. ऑल फॅमिली मेंबर लक्षात ठेवायचं सर, हे औषध निर्माते आहेत की जे टॅबलेट बनवतात, कॅप्सूल बनवतात आणि सरांना 20 वर्षाचा अनुभव आहे. सर आरोग्य फॅमिलीमध्ये येण्याचं कारण काय? येस, वाढतं वजन घेऊन आलो सर, भरपूर डिसऑर्डर घेऊन आलो. मॅडम मध्ये आणि माझ्यात सुद्धा भरपूर असं वाढलेलं वजन आणि स्टँडिंग वर्क असल्यामुळं बॅक पेनचा भरपूर त्रास. चुकीचं खाणं, चुकीच्या वेळी चुकीचं खाणं, कोलेस्ट्रॉल, या गोष्टी आपण ज्यावेळेस आपण ब्लड चेक करतो त्यावेळेस या गोष्टी समजत असतात. आमचं इयरली आणि हाफ इयरली 2 टाइम मेडिकल होत असतं सर. त्यातून या गोष्टी समजल्या की कोलेस्ट्रॉल, या गोष्टी, लिपिड प्रोफाईल तोपर्यंत माहीत नसतं आपल्याला. येस सर, मग आपल्यामध्ये काय बदल झाला आरोग्य फॅमिलीत येऊन? येस सर, बॅक पेन जर असता तर मी वर्कआउट केला नसता, ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, आणि कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे सर, वर्षातून 2दा मेडिकल होतं. वजन किती कमी केलं सर? 8 ते 9 किलो वजन कमी केलंय सर. 8 ते 9 किलो वजन कमी केलंय. किती महिन्यामध्ये 8 ते 9 किलो वजन, 8 ते 9 सुरुवातीच्या किलो वजन कमी केलं? हा येस सर, सुरुवातीच्या 2-2.5 महिन्यात ते वजन कमी झालं. पहिल्यांदा फॅट लॉस झालं, नंतर वेट लॉस झालं. येस, लक्षात घ्या सर, हे वजन का वाढलं होतं? चरबीयुक्त खाल्ल्याने सर. जे आपण चरबीयुक्त खातो आपल्याला माहित नसतं प्रत्येक गोष्टीत. जे आपण म्हणतो वडापाव हे चुकीच्या वेळेस चुकीचं खातो, मॅगी किंवा सोयाबीन चिल्ली, ह्या गोष्टी सर्रास लोक खातात. ते जिभेला चांगलं वाटतं, आम्ही सुद्धा तेच खात होतो, त्याच्यामुळे हे वजन वाढलं होतं. सर सेम प्रश्न तुम्हाला असेल की तुम्ही तर औषध निर्माते आहात आणि तुम्हाला सांगितलं की मला बऱ्याचशा गोष्टी माहित होत्या, मग वजन का वाढलं होतं तुमचं? येस सर, प्रत्येकात तो ॲटिट्यूड असतो, तो माझ्यात पण होता. का मी मेडिकल क्षेत्रामध्ये काम करतो, त्यावेळेस जर मी मेडिकल क्षेत्रामध्ये काम करतो तर माझं कुटुंब हेल्दी असत, ह्या गैरसमजमध्ये होतो मी. पण ज्यावेळेस मॅडमला असा प्रॉब्लेम झाला आणि मला सुद्धा वाढतं वजन घेऊन असा प्रॉब्लेम झाला बॅक पेनचा, त्यावेळेस मी कुठंतरी स्वतः चेंज केलं, आपली लाईफस्टाईल चेंज केली आणि 100% वजन कमी झालं. येस, लक्षात घ्यायचे ऑल फॅमिली मेंबर, एक भारत सरकारचा एक अहवाल आहे की ज्याच्यामध्ये भारतातले जे 60% डॉक्टर आहेत हे डायबेटिक आहेत, म्हणजे त्यांना डायबिटीस आहे, शुगर आहे किंवा त्यांचं वजन वाढलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे डॉक्टर असून सुद्धा डायबिटीस होतोय, डॉक्टर असून सुद्धा वजन वाढतंय. म्हणजे लोकांना बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात पण त्या फॉलो करण्यासाठी त्यांना शक्य होत नाही. कामामुळे म्हणा, मानसिकतेमुळे म्हणा, कुठेतरी त्यांचं ते शक्य न झाल्यामुळे त्यांचं वजन वाढतंय आणि वजन वाढलं, चुकीचं लाईफस्टाईल झालं की त्यामुळे डिसऑर्डर तयार होतात. म्हणजे तुम्ही डॉक्टर असाल तरी सुद्धा किंवा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत असाल तरी सुद्धा जर तुम्ही त्या फॉलो नाही केल्या तर नक्कीच तुम्हाला त्रास होऊ शकतो. की जो प्रवीण सरांमध्ये झाला, सर म्हणतात कुठेतरी ॲटिट्यूड होता की मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. नक्कीच आपल्याला जरी सगळ्या गोष्टी माहित असल्या तर सगळंच आपल्याला माहिती असेल नाही असं नाही असणार आहे, किंवा ते फॉलो करत असेल असं पण नाहीये. आणि सो सरांचं वजन वाढलं होतं. सर मग आरोग्य फॅमिलीत येऊन असं काय केलं की ज्यामुळे आपलं वजन वाढलं, कमी झालं? सर, माझे ग्रेट कोच कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली, गिरीश सरांचं मार्गदर्शन घेतलं आणि प्रॉपर मार्गदर्शन घेतलं. आणि कोच तुमचा कसा असो, तो शिकलेला असो नाहीतर छोटा असो मोठा असो, त्याचं प्रॉपर मार्गदर्शन घ्या, 100% तुमच्यात बदल होतो. काय होतं, अन्न आणि न्यूट्रिशन, एक पौष्टिक आहार, एक सकस आहार, याच्यातला फरक जाणून घ्या. अनुमान लावू नका. 100% हे जगातलं अमृत आहे. यांनी माझ्या मॅडम मध्ये बदल झालाय, माझ्यात बदल झालाय. आणि 100% 3 वर्षापासून घरात टॅबलेट किंवा कोणती औषध नाहीये. माझे मुलं सुद्धा हेल्दी आहे, पूर्ण कुटुंब घेत आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. जर अनुमान लावत असेल तर बदल घडणार नाही. प्रत्येक जण अनुमान येस सर, लावतो. बरोबर आहे. अनुभव मधला भाव अनुभव घ्या. लक्षात घ्या, या ठिकाणी तुमचा कोच सरांनी सर्वात महत्त्वाचं सांगितलं, तुमचा कोच काय शिकलेला आहे, त्याचं वय काय आहे हे मॅटर करत नाहीये, तर त्यांनी स्वतःचा काय एक्सपिरियन्स घेतलाय. येस, इथं मोकल सरांचा पाहू शकतो आपण फोटो की सरांच्या चेहऱ्यावरती खूप सारं फॅट दिसतंय, खूप सारं फॅट वाढलेलं आहे, गाल फुगलेले दिसत आहेत, घशाखाली डबल चीन झाली दिसते. आणि आफ्टरच्या फोटोत पाहू शकता चेहऱ्यावरचं सर्व फॅट गेलेलं आहे.
आणि चेहऱ्याचं टँक सुद्धा म्हणजे जो काळपटपणा आहे तो सुद्धा कमी झालेला आहे आणि भारी एकदम येस सर. स्माइल सरांच्या चेहरा आलेली आहे. बिफोरचा फोटो मी बहिणीकडे गेलो होतो. असंच काहीतरी कामानिमित्त गेलो होतो. त्यावेळेस त्यांच्या घरासमोर एक झाड आहे, तिथे एक फोटो काढला होता हा. आणि हा फोटो चष्मासह फोटो आहे सर. बिफोरचं म्हणजे ऍज अ मी एक डोळ्यांचं आर सुद्धा घेतलाय, तो चष्मा सुद्धा गेलेला आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. या सर्वांनी क्लॅपिंग करायचं सरांसाठी. सरांनी काय घेतलंय तर आपल्या सकल संतुलन आहारामध्ये ऑक्युलर डिफेन्स आहे. जे ऑक्युलर डिफेन्स काय करतंय तर तुमच्या डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी जो सकस आहार हवा असतो त्याची पूर्तता करतंय आणि त्याच्यामुळे सरांचा चष्म्याचा नंबर गेला. सरांचा हा वैयक्तिक रिझल्ट आहे. व्यक्ती सापेक्ष प्रत्येकाचा रिझल्ट वेगळा असू शकतो. सरांना हा रिझल्ट भेटला, याच्यापेक्षा बेटर रिझल्ट तुम्हाला सुद्धा मिळू शकतो. येस सर. सर सांगायचं तुम्ही सांगताय तुम्हाला जे कोलेस्ट्रॉलचे डिसऑर्डर होत्या, पाठदुखीच्या डिसऑर्डर होत्या, यासाठी तुम्ही या ठिकाणी काही औषध घेतलं, 100% तुमच्यामध्ये हा बदल कसा काय झाला? ऍसिडिटीचा खूप भयंकर त्रास होता. मी माझ्या आसपासच्या जेवढे मेडिकल होते, प्रत्येक मेडिकलमध्ये एक ऍसिडिटीची नवीन टॅबलेट किंवा नवीन कॅप्सूल मी खिशात ठेवायचो, जेणेकरून मी ड्युटीहून आलो तरी मला ऍसिडिटी व्हायची. त्यावेळेस चुकीचं खाणं होतं, चहा प्यायचो, बेकरी प्रोडक्ट खायचो. पण आज कोणतीही ऍसिडिटीची टॅबलेट खिशात नाही किंवा काहीच नाही. 100% रोज स्वतःसाठी वेळ देतो 1 तास. आणि जगातला एक नंबर हे सकस आहार आहे. सकस आहार म्हणजे ज्याच्यात आपल्याला 100% सात्विक, जे आपल्या शरीराला पाहिजे ते घटक मिळतात. आणि प्रॉपर डेली 2 टाइम घेतो, फॉर्म्युला 2 3 टाइम घेतो, असं शेड्यूल आहे सर. आणि प्रत्येकाने बघत असेल बदल होतो का नाही होतो. लोक विचार करतात 100% बदल होतो. स्वतःमध्ये 1 तास द्या. चिंब चिंब रोज घामाची आंघोळ स्वतःसाठी झाली पाहिजे. आपण विचार करतो उठू का नको, झोपू का नको, किती वाजता उठू, हे स्वतःसाठी तुम्हाला प्रॉपर वेळ द्यायचा तर तुम्हाला 100% व्यायाम करावा लागेल. आणि येस येस येस. भाकरी खाऊन तर वजन कमी होत नाही सर. हे मी स्वतः जाणलंय, स्वतः अनुभवलंय. सुरुवातीला आम्ही सुद्धा असंच केलं. भाजी भाकर खाऊन आपलं वजन कमी नाही होत, चालण्याने वजन कमी नाही होत. तर तुम्ही औषध निर्माते आहेत. आपला जो सकस संतुलित आहार आहे, हा एक कुठलं औषध आहे की काय, याच्यामधला काय फरक आहे हे तुम्ही सर्वात चांगलं सांगू शकता. तर शॉर्टकट मध्ये सांगायचंय की सकस संतुलित आहार आणि औषधामध्ये काय बदल आहे? येस सर. डॉक्टर औषध देतात, 3 टाइम घ्यायला लावतात, 5 ml 10 ml रात्रीचं. ग्लास भरून कोणी औषध पिणार नाही सर, हे तर सगळ्यांना माहीत असेल. डॉक्टर लोक देतात 5 ml सकाळी घ्या, आजारी पडल्यावर दुपारी 5 ml घ्या आणि संध्याकाळी 5 ml. हे काही औषध नाही. यातून आपल्याला आवश्यक 114 अन्न घटक आपल्या शरीराला जात असतात, जे भाजी भाकरीतून भेटणार नाही. आणि येस. सरांनी खूप सुंदर सांगितलंय की डॉक्टर काय तुम्हाला देतात, औषध देतात 5 ml 10 ml. आणि हे कुठले औषध नाही. कारण लक्षात घ्या, औषध हा ड्रग असतो आणि तो शरीरामध्ये जर तुमचा काय आजार झाला असेल तर तुमच्या जे बॉडी सिक्रेशन असतात त्या बदलून तुम्हाला मदत करतात आजारातून बाहेर काढण्यासाठी. मात्र सकस संतुलित आहार काय आहे तर त्यामध्ये सर्व जीवनसत्व आहे. बघा, जीवनसत्व म्हणजे जीवनासाठी आवश्यक असणारी सत्व, ही जी जेवणातून मिळायला पाहिजे तुम्हाला, आज जे आपल्याला ती मिळत नाहीत. कारण बरेचसे शेतकरी असतील, या ठिकाणी आपण युरियाचा आणि औषधाचा वापर करून अन्न उगवतो आणि ते उगवलेल्या अन्नातून जितकं शरीरासाठी आवश्यक आहे तेवढी जीवनसत्व मिळत नाहीत. आणि ह्या जीवनसत्वाच्या अभावामुळेच आपल्यामध्ये काय होत असतात, वेगवेगळे आजार तयार होत असतात, कुठेतरी वजन वाढत असतं. सो हे नक्कीच औषध नाहीये, तर हे अन्न आहे. आणि हे जेवणाच्या बदल्यात आपण आपल्या एकमेकाला देत असतो आणि त्याच्यामुळे तुमच्यामध्ये असा बदल घडत असतो. थँक्यू सर. खूप सुंदर असा रिझल्ट आहे सरांचा. सर सांगतात त्यांची कोलेस्ट्रॉल लेवल कमी झाली, त्यांची पाठदुखी थांबली, त्यांची पूर्ण फॅमिली हेल्दी झाली. ते तर घेतायच, पण त्यांची मुलं सुद्धा सकस संतुलित आहार घेत आहेत. बरोबर आहे सर? येस सर. काय होतंय, सर सांग. हॅलो येस येस, कंटिन्यू करा सर. सर, काय होतं शरीरामध्ये भरपूर आपल्याला घटक कमी असतात. जे घटक कमी असतात ते 100% रिफ्लेक्ट होतात, काहीतरी आजार घेऊन येतात आपल्या शरीराच्या बाहेर. आणि तसंच आमच्या मॅडम मध्ये झालं होतं, माझ्यामध्ये झालं होतं. त्या घटकांची पूर्ततासाठी आपण हे सात्विक हे सात्विक आणि सकस, याच्यात कस असणारा, हे डेली घेतो आम्ही. त्याच्यामुळे आपले जे जीवनसत्व आहे आपल्याला लागणारे शरीराला दिवसभरात, जे जीवन घटक आहे ते प्रॉपर मिळतात आणि 100% स्वतःमध्ये येस बदल होतो. सर, हे औषध निर्माते आहेत. सो नॉलेज आहे चांगलं. तर नक्कीच त्यांना माहिती आहे हे कुठले औषध नाहीये, तर हे जेवण आहे. नक्कीच त्यांनी याच्यावरती अभ्यास केला असणार त्यापूर्वी आणि तर तर त्यानंतर सर यामध्ये सहभागी झालेत.
आणि खूप अमेझिंग असा रिझल्ट आलेला आहे. खूप आंघोळ घातली. सर्वांनी पाहिलं असेल की सरांचं आणि मॅडमची एनर्जी काय कसं होते. मग तुम्ही जोडीने करा तर तुमचा रिझल्ट असणार आहे. आम्ही सुद्धा जोडीने करतोय. तुम्ही ते बघत असाल की जे लोक जोडीने करतायत ना ते जास्तीत जास्त काळ या फॅमिलीशी टिकून आहेत का, तर त्यांना आरोग्याचं महत्व कळालेलं आहे. पूर्ण फॅमिली हेल्थ झालेली आहे. सर आहेत की त्यांची घरचे लोक सुद्धा यामध्ये सहभागी, त्यांचा मुलगा असतो, मॅडम असतात, सर असतात आणि ऑल फॅमिली हे आहार घेत आहेत आणि त्यांच्यामध्ये सुंदर असा बदल झालाय. त्यांची पूर्ण फॅमिली ही आनंदी झाली. ज्याला ज्याला वाटतंय ना आपली फॅमिली आनंद झाली पाहिजे त्याने उद्यापासून आपल्या जोडीदाराला उठवायचंय वर्कआउटसाठी आणि वर्कआउट करून घ्यायचंय. थँक्यू सर, खूप सुंदर असा तुम्ही वर्कआउट गाईड केला आणि ह्या वर्कआउट बद्दल सिस्टमच्या वतीने मी आपले धन्यवाद सांगतो. नक्कीच यापेक्षा जास्त एनर्जीने पुढे तुम्ही नेक्स्ट टाइम तुम्ही वर्कआउट गाईड करणार आहे. सो जे जुने फॅमिली मेंबर आहेत ज्यांचं 5 किलो 10 किलो वजन कमी झाले त्यांनी हँडराईज करायचे, किंवा जे नवीन फॅमिली मेंबर आहेत त्यांनी सुद्धा काय करायचंय, हँडराईज करायचे, आपला ओळख परिचय करून द्यायचा आहे. थँक्यू सर, सिस्टीमने आम्हाला वर्कआउट करण्याची संधी दिली आणि नेक्स्ट टाइम यापेक्षा एनर्जेटिक आणि बेटर एक्सरसाइज करू. थँक्यू सर. येस मॅडम, नक्कीच तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद असाच राहो आणि तुमच्याकडून जास्तीत जास्त लोकांना गाईड हो ही अपेक्षा करतो आणि सिस्टमच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद सांगतो. थँक्यू व्हेरी मच. सर जोडीने करतोय 100% तुम्ही तुमची जोडी शोधा. हे जोडीने करतोय आम्ही म्हणून हेल्दी आहे. तुमची जोडी शोधा. येस, ऑल फॅमिली मेंबर सरांनी पुन्हा एकदा सांगितलं की जोडीने करा. जोडीने जबरदस्त वर्कआउट होतो आणि जेव्हा पूर्ण फॅमिली हेल्दी आणि हॅपी असेल ना, पूर्ण घर जेव्हा आनंदी असतं ना, तेव्हा जगण्याची वेगळीच मजा येत असते. भारी. थँक्यू सर. येस सर, अनम्यूट करायचंय.